Good morning, students. Today we are learn 1.3 the COP and the anthem. See the introduction. O. Henry, 1862 to 1910. William Sandy Porter, an American writer, is better known as his pen name O. Henry. William सिडनी पोर्टर हे ओ हेनरी या टोपण नावाने ओळखले जायचे. ही वॉज व्होरॅसियस रीडर सिन्स चाइल्डहुड. ते त्यांच्या लहानपणापासून त्यांना लेखनाची आवड होती आणि लेखन करायचे. ही स्टार्टेड अ ह्युमरस वीकली द रोलिंग स्टोन अँड वेन द वेंचर फेल्ड. ही जॉईन द हॉस्टन Post as a reporter, columnist, and occasional cartoonist. He was a voracious reader since childhood. He started a humorous weekly, The Rolling Stone, and when the venture failed, he joined. जेव्हा ते त्याच्यामध्ये यशस्वी ह्युमरस विकली हे त्यांचं लेखन, द रोलिंग स्टोन हेही त्यांनी लेखन केलं होतं. पण जेव्हा वेन द वेंचर फेल्ड साहसी धाडस त्यांचं हे जे होतं ते जेव्हा फेल गेलं तेव्हा ते जॉईन झाले. कुठे? हॉस्टन पोस्ट ॲज अ रिपोर्टर. हॉस्टन पोस्ट येथे ॲज अ रिपोर्टर म्हणून ते जॉईन झाले. कॉलमिनिस्ट, कॉलम म्हणजे स्तंभालेख. अँड ऑकेजनल कार्टुनिस्ट म्हणजे सिझनेबल कार्टुनिस्ट म्हणून त्यांना ओळखतात. जसं टॉम अँड जेरी आहे तसं ते कार्टुनिस्ट म्हणून ओळखले जायचे. द स्टोरी द कॉप अँड द अँथम इज वन ऑफ ओ हेनरी वेल नोन स्टोरीज. द कॉप अँड द अँथम ही त्यांच्या प्रसिद्ध स्टोरीजपैकीच एक स्टोरी आहे. टू डिस्क्राईब हिज स्टाईल ऑफ द रायटिंग पीपल हॅव ऑफन यूज द टर्म स्माईल विथ टीयर्स. त्यांच्या ह्या लेखनाचं वर्णन लोक स्माईल विथ टीयर्स विच इम्प्लाइज हिज ट्विस्टेड वे ऑफ द एंडिंग इन ऑलमोस्ट एव्हरी स्टोरी. ज्याचं काही स्माईल विथ टीयर्स म्हणजे आसूबरोबर हसू असं लोक त्यांच्या लेखनाचं वर्णन करायचे. इन दिस स्टोरी द मेन कॅरेक्टर सोफी इज अ वेगाबॉन्ड अँड अ पर्सन विथ अ क्रिमिनल बॅकग्राऊंड. या कथेमध्ये दिलेलं मेन कॅरेक्टर जे आहे ते सोफी नावाचं आहे आणि हे कॅरेक्टर भटकी जमात आणि थोडंसं गुन्हेगारी प्रवृत्तीचं बॅकग्राऊंड असलेले आहे. ही मेक्स डिफरंट प्लान्स टू re-enter the prison as he has no shelter, protect himself from the severe winter. हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा थोडासा भटका जमातीचा सोपी असल्यामुळे त्याच्याकडे स्वतःचं असं राहण्यासाठी घर नाही आणि हिवाळा नुकताच आलेला आहे आणि या हिवाळ्यामध्ये आपण आलेल्या थंडीशी कशा पद्धतीने सामना करायचा तर त्याच्याकडे एकच पर्याय होता, तो म्हणजे रिएंटर द प्रिझन. प्रिझन म्हणजे तुरुंग आणि शेल्टर म्हणजे घर. तर तुरुंगामध्ये गेल्याशिवाय आपल्याकडे काही पर्याय नाही असं त्याला वाटलं आणि म्हणून त्याने तुरुंगात जाण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचे प्रयत्न केले. द स्टोरी एंड्स द अनएक्सपेक्टेड वे. आणि ही जी स्टोरी आहे तिचा एंड जो आहे तो शेवट जो आहे तो असा अनपेक्षितपणे झालेला एंड आहे किंवा स्टोरी त्या अनएक्सपेक्टेड वेने थांबलेली आहे. ओ हेनरी हॅज डिपिक्ट सोफीज फ्युटाईल अटेम्प्ट टू गेट द अरेस्टेड इन अ व्हेरी ह्युमरस वेन. लेखकाने ओ हेनरी यांनी सोफीची जी वर्णन केलेलं आहे या कथेमध्ये तर ते खूप विनोदी पद्धतीने आणि त्याने कसं त्या तुरुंगात जाण्यासाठी धडपड केली याचे वेगवेगळे एक्झाम्पल त्याच्यामध्ये दिलेले आहेत, उदाहरणं दिलेली आहेत. द कॉप अँड द अँथम इज अबाउट द फ्रीडम अँड द कन्फेसमेंट. हिअर फ्रीडम मीन्स
warriors, and confinement means prison, turunga. The notes of the anthem of the transfer his from within and the resolve the work hard. Anthem transport him from within and he resolved the work hard. Anthem म्हणजे स्फूर्तिगीत, मोटिवेशन गीत की जे त्याच्या आयुष्यामध्ये हार्डवर्क करण्यासाठी त्याला त्याच्या आयुष्याला टर्निंग पॉईंट देणारं ठरलं. सोफी फेसेस द आयरनी ऑफ द फेट as the moment in the realize and the real freedom lies in a various virtuous life. He is taken into confinement. Here confinement means prison, तुरुंग. आणि त्याने कशा पद्धतीने तुरुंगात गेल्यानंतर त्याचं जे लाईफ आहे ते लाईफ कसं त्याच्या लाईफला कलाटणी बसते आणि त्या तुरुंगात जाण्यासाठी तो कोणते कोणते प्रयत्न करतो. सी द लेसन. The cop and the anthem. The cop means here the police. Constable on patrol means COP. The cop. Police COP. Cop means constable on patrol. And the anthem. Anthem means स्फूर्तिगीत. पोलीस आणि प्रार्थनागीत किंवा स्फूर्तिगीत असं या कथेचं नाव आहे. See the story. Soapy left his bench and strolled out of his square and across the level sea of the asphalt where Broadway and Fifth Avenue flow together. Up Broadway he turned and stopped at the luxurious cafe. सोपी बाकावरून उठला. तो एका बाकावर बसलेला आहे, बेंच बाकावर बसलेला आहे आणि रमतगमत डांबरी रस्ता जो आहे तो ओलांडून ब्रॉडवे किंवा 5व्या ॲव्हेन्यू एकत्र येतात त्या चौकातून तो बाहेर पडला आहे. ब्रॉडवेच्या वरच्या दिशेला तो वळला आणि एका महागड्या कॅफेपाशी थांबला. लक्झरियस कॅफे. लक्झरियस मीन्स महागड्या कॅफेपाशी तो थांबला. सोफी हॅड कॉन्फिडन्स in himself from the lowest button of his waist upward. He was the shaven and his coat was trim and his neat black bow had been presented to him by a lady missionary on Thanksgiving Day. सोपीला त्याच्या कोटाच्या सर्वात खालच्या बटनापासून वरपर्यंत स्वतःवर विश्वास होता. त्याने दाढी वगैरे केलेली होती आणि त्याचा कोटही ठाकठीक होता आणि थँक्सगिव्हिंगच्या एका दिवशी एका मिशनरी स्त्रीने त्याला तो छानसा काळा बो भेट दिलेला होता तो आणि त्याच्यावर एक छानसा काळा बो लावलेला होता. इफ ओनली ही कुड रीच अ टेबल इन द रेस्टॉरंट अनसस्पेक्टेड सक्सेस वुड बी हिज. The portion of him and that would be show above the table would raise no doubt in the waiter mind. आता त्या रेस्टॉरंटमधल्या कोणालाही कोणतीही शंका न येता त्याला टेबलापर्यंत पोहोचता आलं. तो तिथपर्यंत पोहोचला. अ रोस्टेड मालाड डक थॉट सोपी. आता मालाड डक जो पक्षी आहे त्याचं जे मांस आहे ते खायचं त्याच्या मनामध्ये विचार आला. मालाड बदक जो आहे तर त्या बदकाचं भाजलेलं मांस खायचं असं त्याच्या मनामध्ये विचार आला. वुड बी अबाउट द थिंग विथ द बॉटल ऑफ द वाईन अँड देन सम चीज अँड कप ऑफ कॉफी अँड सिगार. तर तिथं गेल्यानंतर बॉटल ऑफ वाईन म्हणजे दारूची एक बॉटल अँड देन सम चीज थोडंसं चीज, कप ऑफ कॉफी एक कप कॉफी आणि सिगार असं एवढं सगळं त्याला पाहिजे होतं. पण $1 फॉर द सिगार वुड बी इनफ. पण फक्त सिगारसाठीच $1 लागणार होते. द टोटल वुड नॉट बी सो हाय ॲज सो कॉल फोर्थ any extreme of the revenge from the cafe management and yet the meat would leave him filled and happy for the journey to his winter island. आता त्याच्या मनामध्ये विचार आला की सिगारचं $1 ठीक आहे पण बाकी सगळ्यांची एकूण किंमत जी होती तर तो एकूण किंमत जास्त होणार होती आणि ती जास्त होणारी किंमत आपण जर चुकवू शकलो नाही
तर कॅफेचा जो मालक आहे तर तो संतापून काहीतरी करेल आणि त्याने काहीतरी केल्यानंतर काहीतरी ॲक्शन घेतल्यानंतर मला तुरुंगामध्ये जाता येईल. अँड एट द मीट वूड लिव्ह हिम फील्ड अँड हॅपी फॉर द जर्नी टू हिच विंटर आयलँड. आता त्याला वाटत होतं पण हिवाळी बेटावर पोहोचेपर्यंत तेवढे पोटभर मांस जो आहे तर ते पोटभर मांस आणि मड तृप्त करेल एवढं ते सगळं होतं. सी द नेक्स्ट पॅराग्राफ. बट ॲज सोपी set foot inside the restaurant door and had waiters I fell upon his tattered trousers and decayed shoes. Strong and ready hand turned him about the convey, him in silence and haste to the sidewalk, and averted in a ignoble fate of the मिनास मालाड. आता मात्र रेस्टॉरंटच्या दरवाजात सोपीने पाय ठेवताच मुख्य वेटरची नजर त्याच्या फाटक्या विजारीवर गेली. आय फेल अपॉन म्हणजे नजर जाणे, म्हणजे लक्ष जाणे, लक्ष वेधून घेणे. हिज टॅटर ट्राउझर्स मीन्स फाटकी. टॅटर्ड मीन्स फाटकी. फाटके ट्राउझर्स म्हणजे त्याची जी विजार होती ती कशी होती, फाटकी होती. आणि डिकेंडंट शूज, ओल्ड म्हणजे जुने झालेले, जुनाट शूज जो होते त्याचे, ते जुनाट शूज याच्याकडे त्या वेटरचं लक्ष गेलं. स्ट्रॉंग अँड रेडी हँड टू टर्न हिम अबाउट द कन्व्हेड हिम टू सायलेन्स अँड हेस्ट टू द साईड वॉक अँड अव्हर्टेड द इग्नोबल फेट ऑफ द मिनस मलाड. आता आपल्याकडे भक्कम आणि तयार हाताने त्याने सोफीला मागे वळवले आणि हळूच त्याला बाहेर काढून घाईघाईने रस्त्याच्या बाजूला नेले. पण त्यामुळे मालाड बदकाच्या नशिबातला लाजिरवाणा धोका टळला असं लेखक सांगतायत.